कुणबी समाज आणि नमन याचं काय नातं आहे? मला या कलाक्षेत्रामध्ये आणण्याचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते माझ्या वडिलांनी केलं, जे आणि अजूनपर्यंत या समाजाने आहे ना ही लोककला जपली. जपली आणि आता याच्या पुढे ते जपणार आहे. नमस्कार मित्रांनो, लोककलेचे शिलेदार या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आहे दादर येथे आणि दादर येथे आज आहे कोकणातील एक सुप्रसिद्ध नमन कार्यक्रम. ज्या नमन मंडळाचं नाव आहे श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ महाबळे जाधववाडी यांचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ देखील आहे ना इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल, कारण या व्हिडिओमध्ये मी आहे ना नमन लोककलेमध्ये जे लोक काम करतात त्या कलाकारांची तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक एक कलाकार तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी आज आहे दादर येथे आणि आज दादर येथे श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ महाबळे जाधववाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि आपल्यासोबत आहेत त्या नमन मंडळाचे लेखक. दादा, सर्वप्रथम तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. आणि या नमन मंडळाबद्दल काय सांगाल आम्हाला? आमच्या नमन मंडळाचं नाव आहे श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ माभळे जाधववाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. आज या दादरमध्ये शिवाजी मंदिर या ठिकाणी आमच्या नमन मंडळाचा सादरीकरण करण्याचा योग आला आहे. त्याबद्दल आम्ही या शिवाजी मंदिराचे सगळे प्रमुख वगैरे असतील कोणी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपला हा कार्यक्रम कोकणातील यूट्यूबर्स या लोकांनी आयोजित केला आहे आणि त्यांनी तुम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्या लोकांबद्दल काय सांगाल? या ठिकाणी यूट्यूबवाल्यांनी आम्हाला निमंत्रित करून या ठिकाणी रसिकांचं मनोरंजन करण्याची संधी दिली. त्याबद्दल या यूट्यूब मंडळाचे आम्ही सर्व नमन मंडळ आभारी आहोत. तुम्ही या मंडळाचे लेखक आहेत, या नमन मंडळाचे लेखक आहेत, तर तुमच्या लेखणीबद्दल काय सांगाल? लेखणीबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या नमन मंडळामध्ये जे सादरीकरण केलं जातं ते उदाहरणार्थ गणपती दर्शन फार्स असतो, वगनाट्य असतं, आणखी गणगवळणमध्ये काही जे प्रोज विषय असतात ते सगळे मी लिहून आणि सांगतो मला. म्हणजे जेवढे पण या नमन मंडळामध्ये लेखणी आहे ती सगळी तुमची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? मी पेन्शनर आहे, शिक्षक आहे. प्राथमिक शिक्षक होतो, आता पेन्शनमध्ये. या लोककलेमध्ये आवड कशी निर्माण झाली? लोककलेमध्ये आवड कारण आमचा पिंडच आहे तसा की आमचा जो समाज आहे कुणबी समाज तो कोकणचे खेळे हे पूर्वांपर चालत आलेली आमची पद्धत आहे. कारण आज आम्ही म्हटलं तरीसुद्धा 40 वर्ष सर्व आमच्या नमनाचे प्रयोग होत आहेत. आणखी त्यांचा दरवर्षी आकडा वाढत असतो. आता 2 वर्षापूर्वी आम्ही 50 प्रयोग केले आणि गेल्या वर्षी आणि यंदा गेल्या 24-25ला 60 प्रयोग केले. आणि तुम्हाला प्रतिसाद कसा आहे या नमन मंडळाला? चांगला मिळतो. चांगला आहे. आता तुम्ही बोलात कुणबी समाज आणि नमन याचं काय नातं आहे? पूर्वी नमन कसं चालायचं? पूर्वी नमन आमचा समाजच करायचा, तर तो पारंपरिक असायचा. म्हणजे सोंग वगैरे असायचे, लाकडी सोंग वगैरे. आता कालानुरूप त्याच्यामध्ये बदल झाला आहे. आणखी आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो बदललेला आहे पूर्ण. म्हणजे कार्यक्रम तोच पण वेगळ्या पद्धतीने सादरीकरण. आणि अजूनपर्यंत या समाजाने आहे ना ही लोककला जपली. जपली आणि आता याच्या पुढे ते जपणार आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आहे लोककला मधील उगवता तारा शुभम माटळ. याच्याबद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. कशी सुरुवात झाली होती तुझी? नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा लाडका शाहीर शुभम माटळ. मला या कलाक्षेत्रामध्ये आणण्याचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते माझ्या वडिलांनी केलं. जे गायकी क्षेत्रामध्ये जे परिपूर्ण माहिती आहे किंवा जी सुरुवातीची माहिती आहे किंवा जे लोकांपर्यंत आणण्याचं काम जे केलं आहे ते माझ्या वडिलांनी केलं. त्यामुळे जो सर्वात पहिला वाटा असेल तो माझ्या वडिलांचाच असेल, ज्यांनी मला गायकी शिकवली. त्याच्यानंतर मी गायला लागल्यानंतर मला गोपाल करंडी माऊली मिळाली.
त्यांनी मला यूट्यूबच्या माध्यमातून थोडी प्रसिद्धी दिली. मुंबईच्या लोकांसमोर त्याने आणायला म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी मला इथे आणलं. त्यानंतर हे आमचे नमन मंडळ आहे म्हाबळे जाधववाडी, ह्याने तर मला मोठा खारीचा वाटा आहे. त्यांच्यामुळं माझी ओळख सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील किंवा मुंबई नगरीमध्ये झाली आणि आज मी त्यांच्याच माध्यमातून इथे आज मुंबई नगरीमध्ये आलो आहे. या सर्वांचे आभार मी मानतो की ज्यांच्यामुळे मी आज इथे सर्वांसमोर येऊ शकलो आणि धन्यवाद. कोकणातील यूट्यूबर्स या लोकांनी तुम्हाला आज दादर इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्या लोकांबद्दल काय सांगतील? ह्या मुंबई नगरीमध्ये मी प्रथमच आलो आहे. मुंबई नगरीमध्ये मला कोणीही ओळखत नाही, फक्त यूट्यूब आणि फेसबुक इंस्टाच्या माध्यमातून ओळखतात. आणि आज प्रत्यक्ष इथे आणण्याचं काम हे आहे जे या यूट्यूबर्स लोकांनी केलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. कारण का जर आम्ही कोकणातले कलाकार जर इथे मुंबई नगरी आलोच नाही तर आमची ओळख खरी होणारच नाही. कारण का मुंबई नगरीमध्ये समीर दादा तटकरे, ओमकार पड्या असे बरेच गायक आहेत ज्यांनी मुंबईमध्ये खूप रंगमंच गाजवलेला आहे. आणि आम्ही कोकणातले आहे ते कोकणवाले जिथपर्यंत मुंबईला येत नाही तोपर्यंत आमची कला इथपर्यंत पोचणार नाही. यूट्यूब किंवा इन्स्टा फेसबुकच्या माध्यमातून बघून तुम्ही मला ओळखता, पण प्रत्यक्ष आज तुमची माझी भेट होईल आणि जो मला प्रत्यक्ष तुम्ही कार्यक्रम बघून जे आनंद घ्याल ना त्याबद्दल खरोखर मी यूट्यूबवाल्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा माझ्यासाठी क्षण आयुष्यभर आठवणीचा राहील की हा माझा कार्यक्रम मुंबई नगरीतला पहिला जो कोकणातील यूट्यूबर्सनी लावलेला आहे आणि तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. वडिलांची पारंपरिक लोककला म्हणजे जोपासतोय, वडिलांनी गायकी शिकवली, कधीपासून सुरुवात केली होती? सांगतो तरी पण मी एक मराठी शाळेत म्हणजे 5वी-6वीला असताना मला त्यांनी गायला शिकवलं. एक वाडीच्या नमनामध्ये एक गाणं म्हणा, 2 गाणी म्हणा अशी छोटी छोटी सुरुवात केली. मोठ्या व्यासपीठावर सुरुवातीला नेलं नाही कारण का डेअरिंग तेवढी नव्हती. एक छोट्या व्यासपीठामधून आलो वरती. माझ्या आधी माझे पप्पा गायकी करायचे, माझे वडील गायकी करायचे आणि त्यांनी हळूहळू मागे पाय घेतला कारण का आपला मुलगा पुढे गेला पाहिजे. मुलगा पुढे गेल्यामुळे त्यांनी थोडे मागे घेऊन मुलग्याला पुढे सपोर्ट करीत त्यांनी पुढे घेतलं आणि तोच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट बनला. काही भरपूर कठीण समस्या आल्या त्यामध्ये, काही विरोध झाले किंवा काही समस्या आल्या त्यामध्ये, पण माझ्या वडिलांनी ते खंबीरपणे उभे राहून मला वरती काढलं. तर त्यांचं योगदान म्हणाल ह्या गायकी क्षेत्रामध्ये, तर त्यांच्यामुळे आज मी ते लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बघा मित्रांनो, याचं एक गाणं आलं आहे, माझ्या नमन कलेचा साजर. गीतकार आहेत अनिकेत कोळेदादा. या गाण्याबद्दल काय सांगशील आणि कुठे शूटिंग केलं होतं तुम्ही या गाण्याची? ह्या गाण्याचं तुम्हाला सांगतो, मला आधी जे गाणे ज्याच्या चॅनलला आलं आहे विजय कांबळे म्हणून, त्यांनी सर्वप्रथम मला कॉल केला की दादा आपलं एक गाणं करायचं आहे तुमच्या आवाजात. तर मी असतो गावाला, त्यामुळे मी म्हटलं दादा आपण गावी करूया. रत्नागिरीला आहे साहिल शिगवण म्हणून एक स्टुडिओ आहे नवलाई म्हणून, तर तो पण छान आहे. तुम्ही म्हटलं तिथे जाऊया आपण. माझं ते त्या स्टुडिओमधलं पहिलं गाणं आहे ते. आणि ते म्हणाले ठीक आहे. म्हटलं गाणे कोणाचं आहे? तर बोलते अनिकेत दादा पुढे. म्हटलं ओळखीचा होता माझा तो मित्र होता. तो म्हणतो ठीक आहे, म्हटलं घेऊया गाणं. आणि त्याला म्हटलं विषय काय आपला? तर त्याने विषय पण पारंपरिक काढला की जो आता कोकणात जी लोककला आहे नमन कला ती आता लोप पावत चाललं आहे. म्हणजे का त्या नमन कलेचं एक लावणी टाईपमध्ये रूपांतर निघालं आहे. जो पारंपरिक ठेका आहे किंवा जो पूर्वजांनी जपलेला आपला वाज आहे तो आता लोप पावत निघाला आहे. एक आधुनिक प्रकारचं नमन चालू झालं आहे. तर त्याच्यातून सांगायचं काय आहे, तर तो पारंपरिक आपला ठेका आहे तो म्हणजे लोप पावत चालला आहे. आपल्या पूर्वजांनी जे आपल्यासाठी केले, जे पेटारे वगैरे, पहिले लोक सामानासाठी पेटारे वगैरे भरून ठेवायचे, तर ते आता काय राहिले नाही पूर्वीचं. तर तो सगळं आता लोप पावत चाललं आहे. तर त्याच्यातून त्याचा संदेश द्यायचा होता की आपला पारंपरिक बाज काय आहे किंवा तो लोक कसा पावत चालला आहे आणि आपल्या पूर्वजांनी काय केलं आहे त्याची त्यातून माहिती द्यायची होती. अतिशय उत्तम असा संदेश त्या गाण्यातून आहे आणि गाणं पण छान रेकॉर्डिंग झालं आहे. साहिल दादा शिगवण यांनी केलेलं आहे. धन्यवाद दादा, खूप मोलाची माहिती दिलीस. तुमच्या नमनबद्दल सांगतो. तुमची नमन लोककला पुरुषप्रधान असेल, पुरुषप्रधान आहे. तुम्ही आपली पारंपरिक जपण्यासाठी काय करता? पारंपरिक आता सर्वप्रथम तुम्ही जसं म्हणालात की पुरुषप्रधान आहे. आता बऱ्याच नमनामध्ये लेडीज गवळणी येतात आहे. नाही म्हणू शकत नाही आपण, कारण का त्यांचीही कला लोकांपर्यंत पोचली पाहिजे. परंतु जे आम्ही पारंपरिक जपतोय, आम्ही पुरुषप्रधान असून सुद्धा तुम्हाला आता एक लेडीज पात्रांना लाजवणारं असं एक तुम्हाला चित्रीकरण दिसेल तिथे.
तुम्ही आता कार्यक्रम थोड्या टायमात चालू झाला की बघाल तुम्ही, ती एक पुरुष लेडीज पात्राला म्हणजे स्त्री पात्राला लाजवणारं असं तिथे एक शृंगार केलेला आहे किंवा जो हावभाव आहे, तो स्वभाव आहे, जे आपले कलाकृती आहे ती एका म्हणजे मुलीला लाजवेल एवढं पुरुष प्रधान आम्ही करू शकतो आणि तीच आम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो पारंपरिक आहे त्यामध्ये पारंपरिक थोडंसं आधुनिक घेतलं आहे, कारण का पूर्णपणे पारंपरिक जर करायचं म्हटलं तर तेवढा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही, आम्हालाही माहिती आहे. परंतु जेवढं आम्हाला पारंपरिक आणि आधुनिक जेवढे मिक्स करून आम्हाला जे तुम्हाला देता येईल ते आम्ही त्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तू बोललास पुरुषाला लाजवेल अशी स्त्री पात्र करणारी म्हणजे स्त्री पात्र साकारणारी कलाकार मंडळी तुमच्याकडे आहे, त्यांची नावं सांग मला. आता तुम्ही सर्वप्रथम म्हणाल तर आमचा एक आयुष जाधव, दुर्वेश, एक साई आहे आणि एक अजून एक आनंद म्हणून एक आहे मुलगा, आणि असे 4-5 जण आम्ही हॉलला नाचवणार. 4 पोरं आमची ॲक्च्युली होती, एक दुर्वेश, आयुष आणि साई आणि एक अजून असे 4 पोरं जी रंगमंच गाजवलेला होता, पण हॉलला जागा मोठी असल्यामुळे आम्ही अजून 2 पोरं एक्स्ट्रा वाढवलेली आहेत. ती तुम्ही आता बघू शकता त्या 2 मुलांना, ती देखील त्याचप्रमाणे आमची त्याच्यावर उभी राहणार आहेत त्या मुलांप्रमाणे, आणि ते देखील त्याचप्रमाणे नाव करून त्या 4 मुलांप्रमाणे ते 6 जणही फेमस होऊन इथून रंगमंच आमचा गाजवून जाणार आहे. आणि ह्या टाईमला म्हणजे आता ह्या युगामध्ये ना साडी घालून पोरं नाचतायत, त्याबद्दल काय सांगशील? आता बऱ्याच ठिकाणी काही शरारा वगैरे पण घालायचा गवळणींचा पद्धत आहे, पण जी नऊवारी गवळणींचं जे खरा रूप आहे ते नऊवारी साडी पदर जे आमच्या गाण्यातून देखील सांगतो आम्ही, गवळणीचं जे पदर तुमचा उडतोय वाऱ्यावर वगैरे, नऊवारी साडी वगैरे, त्याचप्रमाणे आम्ही पोशाख केला की पोशाख लोक सगळे म्हणत होते की चनियाचुली घाला किंवा कोळी पॅटर्नमध्ये छापा, एक दिसायला नवीन ट्रेडिशनल आहे, पण एक जो गाण्यातून जो आमचा भाव जातो की नऊवारी साडी आहे आमची किंवा पदर आहे, तो पदर फक्त ह्याच कॉस्ट्यूममध्ये तुम्हाला दिसू शकतो. आणि तोच एक कॉस्ट्यूम गवळणीसाठी एक साजेस आहे, ज्यामुळे गवळण तुमची रूपवान दिसेल, त्यामुळे आम्ही तोच पोशाख करून आम्ही नाचणार. भलेही थोडंसं नाचायला प्रॉब्लेम होतो, पण त्यामध्ये जी गवळण दिसते ती तुम्हाला बाकी कुठल्या कॉस्ट्यूममध्ये दिसायला तेवढी फुलून दिसत नाही. मित्रांनो, स्त्री पात्राला लाजवेल अशी कलाकृती बघा, या कलाकाराचं नाव आहे आयुष जाधव. काय सांगशील तुझ्याबद्दल? मी 7वीपासून नमनामध्ये काम करतो आहे. पहिलं 3रीला केलं होतं, पण ते गाण्यामध्ये केलं होतं. पण आता 7वीपासून नमनात काम करतो. 7वी, 8वी, 9वी, 10वी, आता 11वी. नमनमध्ये काम सुरू केल्यापासून कशी वागणूक आहे बाहेर? बाहेर काहीच नाही, फक्त मिशी काढल्यामुळे आम्हाला जरा बोलतात काही लोक, पण आम्ही आमची कला सादर करतो. आणि तुम्ही आपली पारंपरिक लोककला जपताय. हो. आता हे नमन या व्यतिरिक्त काय करतो तू? मी कॉलेजला आहे. कॉलेज शिकून तू नमन वगैरे करतो. हो. अजूनपर्यंत किती शो वगैरे केले असतील? मी 7वीपासून नाही म्हटलं तरी दरवर्षीचे 50-60 शो होतात आमचे. पण या लोककलेमध्ये आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे मी पियानो वाजवतो, म्हणजे अगोदर म्हणजे असं पियानोची आवड होती, नंतर मग गवळणीचं काम घेतल्यापासून मला ते आवडायला लागलं. मित्रांनो, या नमन मंडळामधील आणखीन एक कलाकार जे खेळामध्ये मृदुंग वाजवतात. दादा, तुमचं नाव? माझं नाव दिलीप जाधव. किती वर्ष तुम्ही या नमनमध्ये काम मी करताय? कमी 15 वर्षापासून नमाज काम करतो. आणि फक्त मृदुंग कलाकार पण करू, कवसाचं काम करतो मी. कवसाचं काम आणि मृदुंग वाजवतो. काय सांगाल मृदुंग वादनाबद्दल तुमचा? कसं असतं या नमन मंडळाच्या खेळाचा ठेका कसा असतो? खेळाचा टकामध्ये उर्दून जसा वाजेल तसा तो खेळ असतो, तसा नाचत जातो. आणि तुम्ही कंसाची भूमिका देखील करता. कवसाची भूमिका. किती वर्ष तुम्ही या नमन मंडळामध्ये आहात? मी कवसाची भूमिका तरी 30 वर्ष कवसाची भूमिका, 20 वर्षापासून काम करतो कवसाचं. पहिलं सादरीकरण, पहिली जुनी नमन आणि आताची नमन, काय तुम्हाला बराच फरक जाणवतोय? बराच फरक. कशी चालायची पहिली नमन? पहिली म्हणजे जुन्या चालीवरती चालायची, आता का सगळी पिक्चरच्या ह्याच्यावरती नमनाची गाणी जोडा जातात असं होतं. मित्रांनो, खूप लोक आहे ना आपल्याला ओळख करून द्यायची राहून जातात. बघा, खरे बॅकस्टेजचे फ्रंट स्टेजचे कलाकार जेवढे आता जे सादरीकरण करतात ते लोक फक्त आहे ना आपल्याला दिसतात. असे
जे बॅकस्टेजला फ्रंट स्टेजला काम करणारे आहेत ना, काही लोक आहेत ना ते दिसत नाहीत. आता इथे आहे ना ढोलकीपट्टू देखील आहेत. दादा तुमचं नाव? अजय जाधव. बघा इथे 3 लोक बसले, 3 लोक देखील ढोलकीपट्टू आहेत. इकडे आहे ना ढोलकीची सेटिंग चालू आहे. या माबळे जाधववाडी नमनमध्ये जे नारदाची भूमिका साकारतात ते आपल्यासोबत आहेत. दादा सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. काय सांगाल तुमच्या नमन मंडळाबद्दल? पहिल्यांदाच आमचं ह्या शिवाजी मंदिरमध्ये आमचा कार्यक्रम होतो आहे मुंबईच्या ठिकाणी. तो यशस्वी व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि तुम्ही नारदाचं काम या नमनमध्ये किती वर्ष करता? 15 वर्ष आधी 15 वर्ष.